सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे एकदम चटपटीत रेसिपी आहे, मटार कटलेट। चला तर अशा छान अशा रेसिपीला आज आपण सुरुवात करू। 1 कप मटार घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 मोठा बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 इंच आल्याचा तुकडा धुवून बारीक करून घ्यायचा आहे। 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व जाडसर मिक्सरला लावून घ्यायचं आहे। 2 चमचे बेसन घेतलेले आहे। 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा गरम मसाला छोटा चमचा। हे आता आपण जाडसर वाटून घेऊया। असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। जास्त पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे। गॅस पेटवून पॅन गरम करत ठेवलेला आहे। तर पॅन गरम झालेला आहे। 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आपण आता आलं लसूणचं वाटण तेलात घालायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे। मस्त छान वास सुटलेला आहे। मटारचा सीजन चालू आहे आणि सीजन मधले मटार एकदम छान लागतात। गोड कोवळे कोवळे असतात, त्यामुळे अशा टेस्टी मटारची आपण छान टेस्टी रेसिपी बनवत आहोत। धनेपूड टाकायची आहे, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद तर मिक्स करून घेऊया। मटार टाकायची आहे, मिक्स करून घेऊया। पाणी ओतूया, अगदी थोडं पाणी ओतायचं आहे। मटार शिजवून घ्यायची आहे, थोडीशी वाफवून घ्यायची आहे। झाकण ठेवून शिजवून घेऊया। मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकूया चवीनुसार। पाणी आपल्याला कमी करायचं आहे, एकदम ड्राय भाजी करून घ्यायची आहे। आता आपण यात बेसन टाकूया, छान एकजीव करून घ्यायचं आहे।
परत 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. एक 2 मिनिटं झालेली आहेत. भाजी एकदम ड्राय झालेली आहे. स्मॅश करून घेऊया. वाटीच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅशर असेल तर स्मॅशरने करायचं आहे. हे सर्व थंड झालेलं आहे. आता आपण त्यात उकडलेला बटाटा घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया. हाताला तेल लावून घेतलं तरी चालेल. वेगवेगळ्या शेपमध्ये आपण हे बनवू शकतो. गोल, चौकोनी, लंब आकार. मार्केटमध्ये साचे पण मिळतात, हार्ट शेप वगैरे. आता आपण हे फ्राय करून घेऊया आणि राहिलेले कटलेट नंतर बनवून घेऊया. पॅन गरम करत ठेवलेला आहे. गरम झालेलं आहे. आता आपण तेल ओतूया. आपण शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय पण तुम्ही करू शकता. कटलेट रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. इथे तुम्ही ब्रेडचा चुरा पण वापरू शकता किंवा टोस्टचा चुरा वापरू शकता. ब्रेड किंवा टोस्ट मिक्सरला लावून बारीक चुरा करून घ्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. कटलेट तेलामध्ये सोडूया. हाय फ्लेमवरच आपण तळून घ्यायचं आहे आणि लगेच चमच्याने हलवायचं नाही आहे. दोन ते 3 मिनिटांनी आपण हे काढून घेऊया.
मस्त छान कटलेट बनलेला आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. तसेच ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायचं आहे. ते असल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.